अहिंसा आणि सत्याच्या मार्गावरही देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येते हे सिद्ध करून दाखवणारे महात्मा गांधी यांना माझा शत प्रणाम. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व येथे खाली बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण शिरदारांना माझा सप्रेम नमस्कार. मी सई रामेश्वर जेठे. मी इयत्ता 3री या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी आहे. यंदा महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बोलण्यास आपल्या समोर उभी आहे. महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. महात्मा गांधी एक महान व्यक्तिमत्व होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले. गुजरातमध्ये पोरबंदर या शहरात 2 ऑक्टोबर 1869 जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले गेले. स्वातंत्र्य संग्रामाचे प्रमुख नेते महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई. वयाच्या 13व्या वर्षी कस्तुरबाई कपाडिया यांच्याशी बालविवाह झाला. शालेय शिक्षण संपून वयाच्या 19व्या वर्षी 1888 मध्ये गांधीजी वकिलाचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. अहिंसेच्या तत्वावर सर्वप्रथम गांधीजींनी सत्याग्रहाचा उपयोग दक्षिण आफ्रिका तेथील भारतीयांना त्यांचे नागरिक हक्क मिळवून देण्यासाठी केला. गांधीजींनी देशातील गरिबी, जाती भेदभाव नष्ट करण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. साधी राहणे व उच्च विचार यास प्राधान्य दिले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडो असे आंदोलने व सत्याग्रह केले. 15 ऑगस्ट 1947 दिवस भारताला स्वातंत्र्य मिळाले. मित्रांनो, बऱ्याच जणांना हे माहित असेल की महात्मा या शब्दाचा संस्कृत मधील अर्थ महान महात्मा असा होतो. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून